2026 मध्ये कोणत्या गाड्या घेतल्या नाहीत पाहिजेत आणि ज्या जुन्या गाड्या आहेत त्या मी सांगणार नाही तुम्हाला. ज्या लेटेस्ट गाड्या आहेत ह्यामधली कोणती गाडी तुम्ही घेणं टाळलं पाहिजे. कारण या गाड्या घेतल्यानंतर फक्त तुम्हाला त्या गाड्या दिसायलाच चांगल्या दिसतील, पण त्यांचं जे इंजिन आहे, खास आज इंजिनवरती हा व्हिडिओ असणार आहे. आणि ज्यांना परफॉर्मन्स नकोय, ज्यांना वाटतं की माझी गाडी फक्त मोठी दिसली पाहिजे आणि मला काय परफॉर्मन्स मॅटर करत नाही, पॉवर मॅटर करत नाही, अशा लोकांसाठी हा व्हिडिओ नाही. ते आत्ताच हा व्हिडिओ सोडून जाऊ शकतात. पण ज्यांना एक चांगली गाडी, चांगलं इंजिन पाहिजे अशा लोकांसाठीच हा व्हिडिओ आहे आणि त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. स्वागत आहे तुमचं ऑटो ज्ञानवरती. मित्रांनो, आपण गाडी घेत असताना एक विचार केला पाहिजे. आपण ज्यावेळी गाडी घेतो त्यावेळी त्या गाडीतलं जे इंजिन आहे ते इंजिन आपल्याला पॉवरफुल असलं पाहिजे. काही वेळी असं होतं की आपण वर्षातून एकदा दोनदा बाहेर फिरण्यासाठी जातो. मग ते घाट लागतात किंवा एखादा रफ रोड लागतो. अशा वेळी इंजिन पॉवरफुल असणं खूप गरजेचं आहे. किंवा गाडीमध्ये प्रमाणापेक्षा जास्त सामान असतं, माणसं असतात. म्हणजे बूट पूर्णपणे भरलेलं असतं, 5 माणसं गाडीमध्ये बसलेली असतात. अशा वेळी तुम्हाला गाडी अंडर पॉवर नाही वाटली पाहिजे. असे जे इंजिन आहेत ते आज मी तुम्हाला सजेस्ट करणार आहे आणि त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सगळ्यात पहिली जी कार आहे मित्रांनो, ती आहे टाटाकडून येणारी कर्व. टाटा कर्व मधलं 1.5 लिटरचं जे नॅचरली ॲस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आहे, त्या गाडीचे वेट वाढले, पण गाडीचं जे पेट्रोल इंजिन आहे, खास करून जे एनए इंजिन आहे, हे पूर्णपणे जसं नेक्सॉनमध्ये ट्यून केले तसंच ट्यून केलेलं आहे. त्यामुळे ही गाडी तुम्हाला अंडर पॉवर फील होते. त्यामुळे जर का तुम्ही कर्व घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही डिझेल मॅन्युअल बिंदास घेऊ शकता. गाडी चांगली आहे, गाडीचा परफॉर्मन्स चांगला आहे, पॉवर पण तुम्हाला चांगली फील होईल आणि मायलेज पण या गाडीमध्ये तुम्हाला चांगलं मिळेल डिझेलमध्ये. यानंतरची टाटाचीच एक अशी गाडी मी सांगणार आहे, ते तुम्हाला थोडंसं शॉकिंग असेल. तुम्हाला ऐकून वाटेल की हे काहीतरी चुकीचं बोलतोय, पण तुम्ही काय करा, ही जी मी गोष्ट सांगतोय ना, ही तुम्ही कधीतरी एखाद्या शोरूमला व्हिजिट करा टाटाच्या आणि तिथं जाऊन ही गाडी एकदा एनए पेट्रोलमध्ये चालवून बघा. ती म्हणजे टाटाची सियरा पेट्रोलमध्ये. एनए पेट्रोलमध्ये टाटा सियरा चुकूनही घेऊ नका. ती गाडी जर का तुम्हाला घ्यायचीच असेल तर तुम्ही फक्त आणि फक्त ती गाडी डिझेल मॅन्युअलमध्येच कन्सिडर करा. तुम्हाला ऑटोमॅटिकची गरज असेल तर तुम्हाला दुसरा एक बेस्ट ऑप्शन मी त्या प्राइस रेंजमधला सांगणार आहे. पण जर का तुम्हाला सियराच आवडत असेल, सियराचा रोड प्रेझेन्स आवडत असेल, टाटाची सेफ्टी आवडत असेल, टाटाची बिल्ड क्वालिटी आवडत असेल आणि टाटा आवडत असेल तुम्हाला खास करून ब्रँड एक, तर तुम्ही टाटाची सियरा घेऊ शकता. गाडी खूप चांगली आहे, पण त्याच्यामध्ये जे पेट्रोल इंजिन दिलेलं आहे ते पण अंडर पॉवर फील होतं. गाडीचं वेट खूप जास्त आहे कारण गाडी खूप स्टर्डी आहे, हाय वेट आहे, चांगली सेफ गाडी आहे. त्यामुळे त्या गाडीसाठी ते इंजिन ट्यून केलेलं नाही व्यवस्थित. त्यामुळे तुम्हाला जर का गाडी घ्यायचीच असेल टाटा सियरा तर तुम्ही नक्कीच डिझेल मॅन्युअलमध्ये कन्सिडर करू शकता. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये खास करून अजून मोठमोठ्या सिटींमध्ये सुद्धा एवढं काही 10 वर्षाचे वगैरे रूल आलेले नाहीयेत. त्यामुळे तुम्ही बिनधास्त ही गाडी 15 वर्षापर्यंत वापरू शकता. त्यामुळे तुम्ही डिझेल इंजिन सुद्धा घेऊ शकता. यानंतरची तिसरी जी कार आहे मित्रांनो, ती आहे किया सेल्टॉसचं एनए पेट्रोल इंजिन. गाडी कियाने खूप चांगली बनवली आहे, खूप चांगली. त्या गाडीचं बिल्ड क्वालिटी चांगली केलेली आहे त्यांनी. त्यांची म्हणजे त्यांनी जे प्लॅटफॉर्म वापरत होतो तो प्लॅटफॉर्म बदलून आता पूर्णपणे नवीन प्लॅटफॉर्मवरती ही गाडी बनवली आहे. सेगमेंट मधली सगळ्यात लांब गाडी आहे ही आणि या गाडीला 5 स्टार रेटिंग पण मिळालंय. इव्हन सियरापेक्षा जास्त ह्या गाडीला मार्क मिळालेले आहेत. रेटिंग तर 5 स्टार मिळालेलंच आहे, पण जे मार्क असतात ते मार्क सुद्धा ह्या गाडीला जास्त मिळालेले आहेत. पण प्रॉब्लेम असा झाला आहे, या गाडीचं वेट वाढले त्यामुळं. पण गाडीचं जे पेट्रोल इंजिन आहे ते आहे तेच आहे तेच ट्युनिंग आहे. त्याच्यामध्ये कुठलाही फरक या ठिकाणी कियाने केलेला नाहीये. जर का तुम्हाला पेट्रोलमध्येच गाडी कन्सिडर करायची असेल आणि तुम्ही जर का किया बघत असाल तर मी तुम्हाला सगळ्यात बेस्ट सांगेल, तुम्ही हुंदाईची क्रेटा घेऊ शकता. कारण त्या गाडीचा वेट कमी आहे आणि ती गाडी तुम्ही एनए पेट्रोलमध्ये घेऊ शकता. आणि जर का तुम्हाला पेट्रोलमध्येच जर का घ्यायची असेल तर तुम्ही टर्बो पेट्रोल किया सेल्टॉस बिंदास घेऊ शकता. जर का तुम्हाला एनए पेट्रोलमध्येच किया सेल्टॉस घ्यायची असेल तर तुम्ही आयव्हीटी कडे जाऊ शकता. कारण आयव्हीटी मध्ये थोडंसं इंजिन ते वेगळं ट्यून केलेलं आहे. त्यामध्ये तुम्हाला एवढा अंडर पॉवर ती गाडी वाटणार नाहीये. आणि डिझेलमध्ये तर ही गाडी बेस्ट आहे. त्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही डिझेल कन्सिडर करू शकता किया सेल्टॉसचं. आणि जर का एनए पेट्रोल पाहिजे असेल तर तुम्ही क्रेटा घेऊ शकता. त्यानंतरची जी गाडी आहे मित्रांनो, सध्या त्या गाडीचा खूप हाईप आहे सोशल मीडियावरती वगैरे, ती म्हणजे रेनॉल्डची डस्टर. रेनॉल्ड डस्टरमध्ये 2 इंजिन आपण पाहतो, 1 लिटर आणि 1.2 लिटर. 1 लिटरचं जे इंजिन आहे ते पण अंडर पॉवर आहे. त्या गाडीचं वेट खूप आहे, गाडी बल्की आहे, गाडी स्टर्डी आहे. पण त्या गाडीला इनफ असं इंजिन ते नाही आहे 1 लिटरचं. त्यामुळे ते देखील इंजिन तुम्ही कन्सिडर करू नका. जर का तुम्हाला डस्टर घ्यायचीच असेल तर तुम्ही 1.2 मध्ये नक्कीच घेऊ शकता. यानंतर जे खास असे ड्रायव्हिंग लवर आहेत, ज्यांना कार एन्थुसियास्ट आहेत, त्यांना ड्रायव्हिंग खूप आवडतं, असे लोक जे आहेत ते स्कोडा आणि व्हीडब्ल्यूच्या गाड्या घेतात. आणि व्हीडब्ल्यूची स्कोडाची जी पोशाख आहे, व्हीडब्ल्यूची जी टिगवान आहे, या दोन्ही गाड्या खूप बेस्ट आहेत. पण या गाडीमधलं जे 1 लिटरचं इंजिन आहे ते इंजिन चुकूनही घेऊ नका तुम्ही. ह्या जर का तुम्ही दोन्ही गाड्या कन्सिडर करत असाल पोशाख किंवा टिगवान, तर ह्यामधलं 1.5 लिटर टी एस आहे इंजिन
एक नंबर इंजिन आहे. तुम्ही ते बिनधास्त घेऊ शकता. एवढं चांगलं इंजिन आहे. पण जर का तुम्हाला 1 लिटरच घ्यायचं असेल, हेच सेम इंजिन तुम्हाला Skylight मिळतील. ते तुम्हाला खूप चांगली व्हॅल्यू ऑफर करते. कारण ह्याच्यापेक्षा तुम्हाला 3 ते 4 लाख रुपये ती गाडी स्वस्त मिळते. ती गाडी लहान असल्यामुळं त्याच्यामध्ये त्या इंजिनचा परफॉर्मन्स खूप चांगला तुम्हाला मिळतोय. एक व्हॅल्यू फॉर मनी पॅकेज आहे Skylight. त्यामुळे तुम्ही Skylight नक्की घेऊ शकता. जर का तुम्हाला एक 1 लिटरचं इंजिन पाहिजे असेल, तुम्हाला मेंटेनन्स थोडा कमी पाहिजे असेल, पण ज्या VW आणि Skodaच्या गाड्या घेतात त्या लोकांना ड्रायव्हिंग खूप इम्पॉर्टंट असते आणि ते मेंटेनन्सचा जास्त विचार करत नाहीत. ज्यांना ड्रायव्हिंग प्लेजर पाहिजे ते बिनधास्त ह्या गाडी घेऊ शकता. फक्त 1 लिटर जर का तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही Skylight घ्या आणि 1.5 मध्ये TSI म्हणजे तुम्ही कुशाक आणि टिगवान घेऊ शकता. यानंतरची जी गाडी आहे मित्रांनो ती म्हणजे Toyota Innova. इनोवाची जी हायक्रॉस आहे ही नॉन हायब्रिडमध्ये ही गाडी घेणं काहीच सेन्स बनत नाही. मुळात तर मी असं म्हणेल की तुम्ही हायब्रिडमध्ये पण ही गाडी घेऊ नका. कारण अजून एवढी रिफाईन टेक्नॉलॉजी ती आपल्या भारतामध्ये आलेली नाहीये. जर का तुम्ही बाहेरच्या देशामधल्या हायब्रिड कार बघितल्या आणि आपल्या इथल्या हायब्रिड कार बघितल्या तर खूप फरक तुम्हाला या ठिकाणी दिसेल. त्यामुळे इनोवा हायक्रॉस घेण्यापेक्षा तुम्ही अजूनही सेन्सिबल डिसिजन घेऊ शकता. तुम्ही इनोवा क्रिस्टा घेतलेलं डिझेलमध्ये. त्या गाडीमध्ये पॉवर चांगली आहे, मायलेज चांगलं आहे, कम्फर्ट चांगला आहे. सगळ्या गोष्टींमध्ये ती गाडी बेस्ट आहे. आणि जर का तुम्हाला बजेट तुम्ही वाढवून घेणार असाल तर मग तुम्ही फॉर्च्युनर वरती शिफ्ट व्हा. जर का तुम्हाला टोयोटाच पाहिजे असेल. जर का तुम्हाला इनोवा हायक्रॉसच आवडत असेल तर तुम्ही सेम गाडी मारुतीमधून इन्व्हिक्टो घेऊ शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला 2 ते 3 लाख रुपये स्वस्त मिळेल ती गाडी हायब्रिडमध्ये आणि त्या गाडीला तुम्हाला वेटिंग अजिबात असणार नाही. जर का तुम्ही आता टोयोटाच्या शोरूमला गेला तर तुम्हाला भरपूर असं वेटिंग या गाड्यांमध्ये पाहायला मिळतं. खास करून हायक्रॉसचं वेटिंग खूप जास्त आहे. जर का तुम्हाला ब्रँड व्हॅल्यू मॅटर करत नसेल आणि तुमच्या कष्टाचे 2 ते 3 लाख जर का तुम्हाला वाचवायचे असतील तर तुम्ही मारुतीची इन्व्हिक्टो पाहू शकता. त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त त्या दोन्हीच्या गाड्यांमध्ये फक्त नावाचा फरक आहे. बाकी गाड्या दोन्ही एक्झॅक्ट सेम आहेत आणि मारुतीचं सर्व्हिस नेटवर्क टोयोटापेक्षा खूप जास्त मोठा आहे. त्यामुळे तो पण तुम्हाला प्रॉब्लेम भविष्यामध्ये फेस करावा लागणार नाही. आणि ह्या ज्या गाड्या आहेत सगळ्या, त्या फ्रेश गाड्या आहेत. पण ह्यामधलं कोणतं इंजिन तुम्ही नाही घेतलं पाहिजे, याबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिलेली आहे. आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. कारण विषय काय होतो, आपण गाडी घेत असताना फक्त ती गाडी ए पॉइंट वरून बी पॉइंट वरती जाण्यासाठी नसते. तर कधी-कधी आपल्याला त्या गाडीमध्ये पॉवर पण पाहिजे त्या गाडीमध्ये. समजा एखाद्या वेळी तुम्ही हायवेवरून जात आहे, तुम्हाला ओव्हरटेक करायचं आहे, त्यावेळी तुम्हाला डाउनशिफ्ट करायची गरज पडू नये, अशी गाडी तुम्ही नक्कीच निवडली पाहिजे. कारण एकदा घेतलेली गाडी तुम्ही ही 5 ते 10 वर्ष वापरत असता आणि त्यासाठी गाडी घेताना 2 फीचर गाडीमध्ये कमी असले तरी चालतील. पण त्या गाडीचं जे इंजिन आहे, ते इंजिन कारण ते मशीन आहे आणि तेच जर का चांगलं नसेल, तर ती गाडी घेणं काही एक सेन्स बनत नाही. त्यामुळं मी आता तुम्हाला हा पूर्णपणे विश्लेषण ह्या गाड्यांबद्दलचं दिलेलं आहे, इंजिनबद्दलचं. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ मित्रांसोबत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि असाच मराठीमध्ये, अस्सल मराठीमध्ये ऑटोमोबाईलचा कंटेंट पाहण्यासाठी आत्ताच आपल्या ऑटो ज्ञान ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.